नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, चालू वर्षामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे काही जिल्ह्यांचे झाले होते. ज्या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले होते अशा जिल्ह्यांना आता शासन एका जिल्ह्यांना जी काही नुकसान भरपाई आहे ती देत आहे. तर सुरुवातीला एका जिल्ह्यासाठी जी काही रक्कम आहे 553 कोटी रुपये ती मंजूर करण्यात आली आहे. त्याबाबतचा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला एका जिल्ह्यासाठी ही जी नुकसान भरपाई आहे ती मंजूर केलेली आहे. आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्याला ही जी रक्कम आहे ती मंजूर करणार आहेत. आपण त्या देखील जिल्ह्यांची माहिती अगदी वेळेवर तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून देणार आहोत. चला तर जाऊया आणि पाहूयात कोणत्या जिल्ह्याला ही मंजूर रक्कम करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आपल्या राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत त्यांनी सोशल मीडियावरती त्याबाबतची जी बातमी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी 553 कोटी 48 लाख 62 हजारांचा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे. इथे पाहू शकता 2 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा हा जो लाभ आहे तो मिळणार आहे. DBT पोर्टलमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे. आणि त्याच्या खालोखाल टिप देखील दिलेली आहे. उर्वरित जिल्ह्याचे पंचनामे सुरू असून जिल्हा प्रशासन प्रस्ताव दाखल करतील, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना ही जी रक्कम आहे ती मिळणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री वाशिम जिल्हा यांची ही जी सोशल मीडियावरची जी पोस्ट आहे या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही जी आहे ती माहिती दिलेली आहे आणि त्यासंबंधीचा GR देखील प्रसिद्ध केलेला आहे. तर लवकरात लवकर यांना 2 हेक्टरची मर्यादा करून जी काही अतिवृष्टी झाली होती ऑगस्ट महिन्यामध्ये 2025 मध्ये ती सुरुवातीला जी काही हिंगोली जिल्हा आहे यासाठी मंजूर ही रक्कम ही जी आहे ती मंजूर केलेली आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. तर मित्रांनो, याबाबत अतिवृष्टी अनुदानाबाबत इतर जिल्ह्यातील जे काही अपडेट येतील ते अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त माहिती घेऊन.